गुजरातचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. जर भारतावरती गुजरातचं राज्य झालंय तर मैदानाच्या आतमध्ये का नाही. पुढचा बॉल यावेळेला इथे मात्र वेगवान चेंडू रन्स घेण्याचा प्रयत्न धाव ग्राह्य धरली जाते. इथे मात्र आपण पाहत आहोत एकेरी रन्स इथे येत असताना पाहायला मिळाली. लेगबाईच्या स्वरूपामधून संघाची धावसंख्या 5 धावा धावफलकावरती आहेत. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील, गुजरातमधील सर्वाधिक मोठा स्टेडियम आणि अगदी याच क्रीडानगरीवरती 3 वेळेला नरेंद्रजी मोदी साहेब यांची उपस्थिती पाहायला मिळाली. गुजरातचा जलेबी फाफडा जर का चांगला आहे ना, स्वादिष्ट आहे, तर त्याहूनही बाबूची बॅटिंग चांगली आहे. चौकार आला होता त्याच्या बॅटमधून. यावेळेला मिस टायमिंग आहे. चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. सुरुवातीला अजय पाटीलने कोणती अपील केली नव्हती, परंतु तदनंतर त्याने इथे अपील पाहायला मिळाली आणि अर्थात इथे फलंदाज आउट की नॉट आउट. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द पॅव्हेलियन जगदीश. जीत की खातिर वो जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. तुमचे इरादे किती नेक आहेत. तुम्ही आज आपण पाहिलं ना तर चौधरी 11 खारघर संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. एक चांगला खेळ करावा लागेल. अजय पाटील एक चांगला गोलंदाज आहे. अनेक वर्ष सातत्याने चांगलं प्रदर्शन करतोय, परंतु त्याच्या अगेन्स्ट मोठी फटकेबाजी इथे करावीच लागेल. धावा बनवाव्या लागतील. संघाची धावसंख्या केवळ 5 आहे. एक फलंदाज बाद झालेला जो मात्र पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुनश्च सज्ज होत असताना खोलामध्ये टाकला. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, वेगवान थ्रो पाहायला मिळतोय. कौतुक करेन, मी कौतुक करेन क्षेत्ररक्षकाचं. वेगाने चेंडूवरती आला. तिथे होता राज पाटील. क्रिकेटमध्ये फुटबॉल त्याने खेळलं, परंतु चेंडूला अडवलं, कारण इथे चौकार गेला असता कदाचित. धावा रोखल्या जात आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. तर समीर पाटील आमचे रोडपालीचे या गावचे जावई यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. पुढचा बॉल अजय पुढे सासावला. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. बाबूच्या बॅटमधून चौकार. बाबूने गोलंदाजाला साबू लावला आणि चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या एकेरीच्या चौकाराच्या मदतीने जिथे 10 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये जिथे पाहायला मिळेल तो निळजे संघ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना स्त्री शिवशक्ती कडाव. अभिजित देवघरे, अभि देवघरे जर का आपण आला असाल किंवा आपण आल्याची जाणीव आपण करून द्या आयोजकांना. नेक्स्ट मॅच मध्ये कुशल गुरव तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला संघ जो मात्र कर्जत तालुक्यामधील ग्रामीण स्तरावरती अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये आपला संघ उतरवत असताना ज्या संघाला आपण पाहिलं तो श्री शिवशक्ती कडाव. कडावची नाईटची स्पर्धा ही जास्तीची चर्चेची विषय राहते. कर्जत प्रीमियर लीग नुकतीच आपण पाहिली तर संपुष्टात येत असताना पाहायला मिळाली. स्कोर कार्डवरती 10 आहेत. एक फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये फेरबदल. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल तो अर्थात अश्विन पाटील याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. एक चांगला ड्रेस कोड, एक चांगली संकल्पना या संघाची जी मात्र पाहायला मिळते आहे. कारण आपण पाहिलं ना तर बरोडी संघ असेल किंवा अगदी त्याच वेळेला ग्रामीण स्तरावरील प्रत्येक संघाने आपला ड्रेस कोड बनवलाय. भिवंडी तालुक्यातील एक प्रतिती यश असा संघ म्हणून या बरोडी गावाकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना अश्विन पाटीलला आपण पाहत आहोत. तो देखील एक भरधाव वेगाने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. पुढचा बॉल यावेळेला थेट फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय.
हाँ सुजाराम भाई आइए। और गुजरात से हमारे मशूम भाई आइए, आप भी, आपका भी स्वागत है। सुजाराम भाई उस दिन खेल रहे थे, नहीं हाँ यहाँ पर इनाम लगा रहे थे। अश्विन पाटील प्रचंड वेग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहत आहोत. फलंदाजांना अवाक होऊन पाहण्या व्यतिरिक्त काहीच ठेवलेलं नाहीये. काय गोलंदाजी होती पहा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीतील वरचा दर्जा, क्लास इथे पाहायला मिळाला. धावा आलेल्या नाही, डॉट बॉल आलेत लगातारचे 2, 10 धावा. धावफलकावरती आहे 2 फलंदाज बाद. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळेला देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थेट यष्टिरक्षकाचा भेद, आणखीन एक डॉट बॉल. चौधरी 11 खारघर संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर खारघर गावामधून येत असताना आणि खारघर विभागामधून येत असताना या चौधरी 11 खारघर संघाला आपण पाहत आहोत. सर्वाधिक वेळेला हे व्यावसायिक म्हणून यांच्याकडे, या चौधरी 11 या संघाकडे पाहिलं जातं. गुजरात राज्याला बिलॉंग करणारे सर्वच खेळाडू. उजव्या एसीच्या बाहेर हा बॉल देखील थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. एक्स्ट्रा रन आली, अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती आहेत. थोड्याच वेळापूर्वी तुम्ही दिनेशजी पाटील सर यांचा आवाज ऐकलात. आज समालोचकाच्या भूमिकेमध्ये आहे, त्यांना आपण पाहत आहात, परंतु आगामी कालावधीमध्ये त्यांच्या खांद्यावरती आणखीन एक मोठी जबाबदारी जी टाकली जाते. ते विवाह बंधनामध्ये अडकलेत, परंतु जबाबदारी ही गावाची असेल. त्यांना त्यासाठी आपण शुभेच्छा देऊयात. लोअर फुलटोज यावेळेला आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक चेंडू जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. प्रत्येक खेळाडू उत्साहित आहे. इथे येत असताना प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये चांगलं कार्य करायचंच आहे. भिवंडीमधून बरोडी संघ ज्या वेळेला आला तर प्रत्येक उत्साहाने खेळाडू इथे येत असताना पाहायला मिळाले, परंतु बरोडी संघाचा 12वा खेळाडू जास्तीचा उत्साही पाहायला मिळतो आहे. 11-2 उसळी घेतली आहे. अनएक्सपेक्टेड बाउन्स, गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन येत असताना अतिरिक्त धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडत असताना पाहायला मिळते आहे. या धावा रोखाव्या लागतील, कारण आपण पाहिलं ना तर केवळ 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 आल्या होत्या. अजय पाटील थोडासा महागडा राहिला, त्याने 10 धावा खर्च केला. प्रतिस्पर्धी संघ एक चांगला संघ म्हणून उदयास येत असताना आपण पाहत आहोत. बाबू नीडर अंदाजामध्ये बॅटिंग करतो. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा अश्विन. उजव्या एसीच्या बाहेर आणखीन एक चेंडू इथे निर्धाव स्वरूपाचा येत असताना. कोविड संपलंय जरूर, परंतु सोशल डिस्टन्सिंग काय मेंटेन केलंय पहा ना गोलंदाजाने बॅट आणि बॉलमध्ये. जिथे मात्र आपण पाहिलं तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्कच होऊ दिलेला नाही आहे. डॉट बॉल, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतो आहे. चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही संघांचं लक्ष वेधूयात. आपण उपस्थित झाल्याची जाणीव करून द्या. पुढचा बॉल, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या एसीच्या बाहेर थेट यष्टिरक्षकाचा वेध, आणखीन एक फलंदाज. इथे मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना जो मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय, अर्थात डॉट बॉल आलाय. अर्थात 2 षटकांचा खेळ संपला. 6च्या धावगतीने 12 धावा, 2 फलंदाज बाद. ठिकाणी दाखल झालाय. अभि देवघरे, आपलं हार्दिक स्वागत. कुशलचंही हार्दिक असं स्वागत. संपूर्ण संघाचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी टीम आपण पाहत आहोत व्यासपीठाच्या उजव्या बाजूला दाखल झाली आहे, परंतु अगदी त्याच वेळेला कल्याण डोंबिवलीमधील एक नामवंत संघ आणि एक नामवंत आयोजक म्हणून ज्या निळजे टीमला पाहिलं जातं, मकर संक्रांती चषकचे आयोजक आपण उपस्थित झाला असाल निळजे संघ, तर आपण देखील आपण उपस्थित झाल्याची नोंद करून घ्या, कारण काही क्षणामध्ये आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. रजनी क्रिकेटमध्ये जास्तीचा वेळ खर्च केला जात नाही आणि मुरबी गावामध्ये आपण असलो की आपण प्रत्येक संघांना या गोष्टीची ताकीद देतो की जास्तीचा वेळ खर्च करू नका. या ठिकाणावरची आयोजन, नियोजन, आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन प्रामुख्याची बाब
या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाली आहे की चांगलं जपलंय अनुशासन या स्पर्धेने. अंकित पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. अनिकेत आहे उद्वेशीच्या बार बॅटची आतली कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल इथे येत असताना अनिकेत पाटीलने सुरुवात केली या षटकाची एक सिंगलने. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 13. 2 फलंदाज बाद. चौधरी 11 या टीमला रन्स बनवावे लागतील. रन्स बनाने पड़ेंगे. सामने वाली टीम भी एक अच्छा टीम बना के यहाँ पे आई है तो आपको भी रन बनाने होंगे. बड़े स्ट्रोक खेळणे पडेंगे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असायलाच हवेत. कारण एक मोठं प्लॅटफॉर्म आहे. एका मोठ्या क्रीडांगणावरती मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या आयोजनामध्ये आपण उतरलेलो आहोत. 4,20,000 रुपयाचं टोटल प्राइज आहे या टुर्नामेंटची आणि त्याचबरोबरीने 2 मालिकाभराच्या बाईक देखील या स्पर्धेच्या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. अगदी त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षकासाठी सायकल देखील आहे. आयोजकांचं कौतुक करत असताना मॉन्टीजी पाटील साहेब त्याच वेळेला विकी पाटील आणि ओंकार पाटील यांचं मी विशेष करून कौतुक करेन. या आयोजन आणि नियोजनातील प्रमुख बाब जी मात्र आपण पाहत आहोत. स्कोर कार्डवरती धाबा त्या 12. 2 फलंदाज बाद. तिसरे षटक प्रगती पथावरती असताना अनिकेत यावेळेचा बॉल इनसाइड आउट. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक गॅपमध्ये खेळलाय. सुईमधून धागा अलगद काढावा त्या रीतीने चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. इनसाइड आउटचा एक चांगला स्ट्रोक येतोय. संघाची धावसंख्या जी मात्र चौकाराच्या मदतीने जिथे 18 धाबा धावफलकावरती आहेत. 18 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग करत असताना चौधरी 11. यावेळेचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न इथे केला. बॅकवर्ड वरती आलाय. बॅटचा फेस लवकर क्लोज केला होता. शेवटच्या क्षणाला बाबूची बॅटिंग आहे ना ती मात्र कौशल्याशाली राहिली आहे. एक अच्छा बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करते वक्त 19 धावा धावफलकावरती आहेत. परंतु 5 बॉल 9 वरती बाबू खेळतो. संघाची धावसंख्या 19ला 2. 14 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. पुढचा बॉल यावेळेला दिल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाने केला. तो हाडून काढलाय गोलंदाज अनिकेत पाटीलने. वेगवान चेंडू हातात. अनिकेत सडळ पातळ बांध्याचा गोलंदाज युवा खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. एक उद्योन्मुख खेळाडू परंतु त्याचा वेग इथे चांगल्या दर्जाचा पाहायला मिळालाय. धावा रोखण्याचा प्रयत्न निश्चितच होईल यात ती मात्र शंका नाही आहे. प्रतिस्पर्ध्याला वर मुंडी काढू दिली नाहीये. किंबहुना धावा रोखल्या गेल्यात. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगचा चेंडूवरती येतोय. केवळ एक सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काय नाही. धावा जिथे धावाली एक. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 21 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 21ला 2. tenniscricket.in च्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण पाहत आहोत. या स्पर्धेचं देखील पहिली टेनिस क्रिकेट मधील वेबसाईट tenniscricket.in संतोषजी संपत नाणेकर यांची संकल्पना गौरवजी सावंत यांची संपूर्ण टीम कामकाज करते. पुढचा बॉल गोलंदाज खोलामध्ये टाकला. डाऊन द ग्राउंड खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो आहे. या फलंदाजाच्या अगेन्स्ट एक तटबंदी जर का कदाचित उभी केली बरोडी संघाने तर कदाचित धावा थांबतील. कव्हर्सच्या झोनमध्ये चांगले स्ट्रोक केलेत बाबूने. संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22. 2 फलंदाज बाद. तिथे 2 फलंदाज बाद झालेत. बावीसला 2 फलंदाज बाद झालेत. बरोडी टीम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करते आहे. भिवंडी तालुक्यातील
एक नामचीन संघ म्हणून या संघाकडे नेहमी पाहिलं गेलं. तो संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना आपण पाहत आहोत. काही संघ जे मात्र फार दुरून येत असताना पाहायला मिळाल्यात. मग कर्जत तालुक्यातून संघ येतोय या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. कल्याण डोंबिवलीतील निजे संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. बरोडी संघ भिवंडीमधून येतोय. रोडपाली संघ कळंबोली विभागामधून. हाल संघ मागील मॅचमध्ये पाहायला मिळाला जो खोपोलीमधून आलाय. पुढचा बॉल यावेळेला देखील एक वेगळा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या षटकाच्या दरम्यान गोलंदाजी मार्कवरती येत असताना अश्विन पाटीलने एक्सा कबरला जाणीवपूर्वक क्षेत्ररक्षक तैनात केले होते की बाबूचा स्ट्रॉंग झोन आहे तिथे तो धावा गोळा करतो. त्यासाठी एक मोठी तटबंदी उभी करण्यात आली, एक भिंत उभी करण्यात आली आहे आणि या भिंतीला हलवण्यासाठी भूकंपाची आवश्यकता होती. जो भूकंप झालेला नाही आहे. केवळ सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या 23. मॅचमध्ये जास्तीचं काही पाहायला मिळालेलं नाही आहे कारण पहिल्या षटकातील धावा पाहायला मिळाल्या. तिथून पुढे 3 चौकार आलेत केवळ या सत्रामध्ये, या इनिंगमध्ये. मोठे स्ट्रोक आलेले नाही आहेत. धावा थांबल्यात. रनसाठी किंवा धावांसाठी झगडावं लागतं, आटापिटा करावा लागतं चौधरी 11 खारघरी या टीमला. आणि संघाच्या दरम्यान जिथे आपण पाहिलं ना तर विनेशच्या बॅटमध्ये एकही बॉलने स्पर्श केलेला नाही है. 8 गेंदे फेस किए इस बल्लेबाज ने और केवल रन बनाए केवल 1. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर गॅपमध्ये खेळलाय. चेंडू थेट ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर पुढच्या बॉलवरती चौकार. चौकार येत असताना स्क्वेअर ड्राईव्ह केलं उजव्याशीच्या बाहेरील बॉलवरती आणि चौकार येत असताना विनेशच्या बॅटमधून इथे पाहायला मिळाला. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आणखीन एक चेंडू जो मात्र थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉल. 27 धावा धावफलकावरती आहेत. प्रतिस्पर्धी संघ कितीही मोठा किंवा किती छोटा असेल ना त्याला कदापि कमी लेखायचं नाही. हे क्रिकेटचं सूत्र आहे. कारण अनेक वेळेला आपण पाहिलं ना की छोट्या संघाने मोठ्या संघांना अनेक वेळेला धडे शिकवलेत. मला वेस्ट इंडिज संघाची आठवण होते. 2006 सालचा विश्वचषक जर का आपण इतिहासाची पानं पलटली त्यावेळेचा बॉल मिस टायमिंग आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे. डीपमध्ये एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. ब्रायन लारा म्हणाला होता की जिथे बांगलादेश संघ कोण आहे जो आमच्या अगेन्स्ट खेळतोय आम्हाला ठाऊक नाही ते कुठून आल्यात. परंतु पहा ना नियतीचा खेळ कसा आहे. 2015 साली ज्यावेळेला विश्वचषक पुढे आला ना वेस्ट इंडिज संघ मुळात क्वालिफाय देखील झाला नव्हता. जिथे बांगलादेश संघ विश्वचषकामध्ये खेळत होता. म्हणून क्रिकेटमध्ये कदापि कोणाला छोटा अथवा मोठं समजायचं नाही. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 28. चौधरी 11 खारघर संघ देखील धक्का देऊ शकतो बरोडी टीमला. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला. अजय पाटील आहे त्या ठिकाणी. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. आयकॉन खेळाडू म्हणून किंवा खुल्या गटातील खेळाडू म्हणून किंवा तालुकास्तरीय संघामध्ये नेहमीच या खेळाडूला आपण खेळताना पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या ती 29. 2 फलंदाज झालेत बाद. 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हर के समाप्ति के बाद 29 रन स्कोर कार्ड के ऊपर. इथे सन्मान घेतोय मी. दिनेश ठाकूर यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते समीर पाटील रोडपाली यांचा सन्मान आपण करायचा. जावई आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण इथे घेतोय. तर समीर पाटील यांचा सन्मान इथे होतोय. तर याचबरोबर सन्माननीय आमचे भरोडीचे आदरणीय आदर्श व्यक्तिमत्व माजी सरपंच सन्माननीय विष्णुशेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान मी अशोकभाऊ पाटील यांना विनंती करेन. आमचे मोठे बंधू ओमकार पाटील यांचे पिताश्री अनिल दादा या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खारघर शहर अध्यक्ष अनिल पाटील.
सन्माननीय विष्णू शेठ पाटील यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. धन्यवाद. आज बरोडे संघ इथे खेळतोय आणि त्यांच्या सोबत पहिला ते देखील खूप सुंदर खेळायचे, परंतु आता सध्याच्या घडीला यंग टॅलेंटला प्राधान्य जास्त दिला जातोय. एकतीस धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. बाबू आघाडीला आलाय, अजूनही त्याने विकेट दिलेली नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तो खेळतोय, खऱ्या अर्थानं एकट्याने लढतोय. धावा आल्या त्याच्या बॅटमधून. 11 बॉलमध्ये 18 धावा. संघाची धावसंख्या 31. शेवटचे षटक आधी पाटील. यावेळेचा बॉल जो मात्र इथे खोला टाकण्यात आला. बाबू और विनेश के लिए एक स्पेशल मैसेज दिया है पूरे टीम ने. टीम का कहना यह है कि 50 ओवर का मुकाबला नहीं है, ये केवल 5 ओवर का मैच है. आप गलती से 50 ओवर समझ रहे हो. चला निलजे आणि कडाव दोन्ही कॅप्टन या. पुढचा बॉल यावेळेला थेट या स्टँडचा भेट. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. बाबू तंबूच्या आसऱ्याला. बत्तीस धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हरेश दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अद्याप शेष आहे आणि जिथे आपण चौधरी 11 या संघाला पाहायला मिळतो आहे. चौधरी 11 या संघाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गुजरात राज्यातील हे खेळाडू जे मात्र खारघरमध्ये व्यस्तव्यस्त आहेत, त्याच वेळेला चांगले व्यावसायिक म्हणूनही पाहिलं जातं. पुढचा बॉल यावेळेला खोलामध्ये टाकला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न. रन्स कंप्लीट होते. क्षेत्ररक्षण करणारा बरोडी संघ देखील तितक्या उत्साहाने आणि आत्मीयतेने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळालेला नाही आहे. याचं कारण आहे की प्रतिस्पर्ध्यांनी आव्हानच तेवढं ठेवलं नाही. धावा गोळा केलेला नाही आहे. षटकार अद्याप आलेला नाही आहे. संघाची धावसंख्या 33. यावेळेचा बॉल मिसक्यूट झालाय. चेंडू मात्र थर्ड मांडला. ट्रॅव्हल होत असताना धावा मिळतील त्या 4. शेवटच्या बॉलवरती इथे आलाय तो अर्थात चौकार. पूर्वार्धाचा खेळ एकंदरीत संपला. धावफलकावरती अत्या 37 रन बना है. 38 रनों का टार्गेट. 37 ऑन दी बोर्ड. 38 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये असेल बरोडी संघाच्या समोर. तर मी सन्माननीय आमचे विष्णू शेठ पाटील यांना विनंती करेन की या आपण आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करणार आहोत. बरोडी गावचे आदर्श व्यक्तिमत्व सरपंच साहेब. तर स्त्री 11 शिवशक्ती कडाव नरेंद्र गोमारे आणि त्यांच्या अगेन्स्ट रुद्रांश 11 जय हनुमान निलजे या 2 संघांमध्ये लढत असेल.
छापा आहे. तर कडाव संघ ते टॉस जिंकलाय. नक्कीच अ, अभि अभि टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिला. शिवशक्ती कडाव संघ आज पहिल्यांदा या नगरीमध्ये आलाय. तर कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी तुम्ही उपस्थित झालात? माझ्या मते वाईल्ड कार्ड एंट्रीचा असेल. कसं वाटतंय? नक्कीच चांगलं वाटतंय. चांगलं आयोजन आहे आणि नरेंद्र दादांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल थँक्यू. आणि आयोजन नक्कीच चांगलं आहे. खेळायला मजा येईल. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. निलजा संघ देखील इथे त्यांच्यासमोर खेळणार आहे. फलंदाजी करायची आहे निलजा संघाला. कडाव संघाने अभिने नक्कीच निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. एक जबरदस्त असा सामना यानंतर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तत्पूर्वी इथे चौधरी 11 खारघर वर्सेस आपण पाहतोय श्री गणेश भरोडे भिवंडी विभागातील हा संघ आहे. एक जबरदस्त मॅच. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे समालोचक रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक आणि वारदोली ग्रामपंचायतीचे सदस्य येणाऱ्या 25 तारखेला मात्र उपसरपंच पदावरती ते आरूढ होतील असे शिवभक्त समालोचक आमचे दिनेश पाटील सर. यस, नक्कीच. कारण एक उपसरपंच इथे आहे स्कोरिंग मध्ये, कांचन पालकर. ते देखील उपसरपंच आहेत केबाले ग्रामपंचायतीचे. आणि आता दुसरे आमचे उपसरपंच होतील ते दिनेश पाटील सर. सोबतच आजी आणि सोबतच माझी. ओके, थँक्यू. धन्यवाद संदीप सर. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी ग्रामस्थ मंडळ मुरबी आयोजित माजी सरपंच स्वर्गीय विश्वनाथ सेठ ठाकूर स्मृती चषक 2025 ची ही चौथी रजनीमधला हा दुसरा सामना आहे. एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच भरोडी, तर दुसऱ्या बाजूला चौधरी 11 सेक्टर 12 खारघर. लेट्स प्ले. चौधरी 11 खारघर संघाची गोलंदाजी ताकदीची आहे असं करूया. इथे आपण थोड्या डिस्कशनमध्ये ऐकलं, पण पूर्वार्धामध्ये धावा जमल्या. आईवाक्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आमचे या स्पर्धेचे आयोजक दिनेश ठाकूर यांच्या वतीने दिले जातील. आईवाक्याच. अजय पाटील ऑन स्ट्राईक. इथे मात्र क्रीजचा प्रॉपर वापर केला आणि प्रॉपर करत मात्र डी बॅकवर्ड्स काय केलं, त्या मधून मात्र ठोकला. हा पहिला चौकार. विनोद. आणखीन दोघे आले असते ना तर 5 जणांनी मिळून हा झेल घेतला असता, पण तिथे मात्र तिघांनी ट्राय केली. 3 तिघाडा काम बिघाडा हा झेल कदाचित त्याच्या हातून सहज मिळाला असता, परंतु ऐवा झेलवर जेव्हा पैसे लागवले जातात ना संदीप सर, त्यावेळेला अशी कंडिशन होते, तुलाही नाही ना मलाही नाही. त्याच्यामुळे सुटलेला हा झेल. धावा मात्र आल्या तब्बल इथे 1 धाव. हा झेल सुटलाय. कदाचित इथून चौधरी 11 खारघर संघ प्रयास करू शकला असता. जर अजय पाटील बाद झाला असता तर मात्र आशिष पाटील जर बाद झाला असता तर मात्र चांगला प्रयास राहिला असता, कारण एखादी विकेट या सामन्यामध्ये हवा बनू शकते. परंतु पाहायचं आहे स्ट्राईकवर आता अजय पाटील. राईट मोर द विकेट. काय सुंदर टॅकल केला चेंडूला.
पॉईंटच्या मधून मात्र दिशा दिली आणि चेंडू घरंगळत सरळ गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र येतोय आणखीन एक चौक. पहिल्या 4 बॉल्समध्ये 2 चौकार, 1 एकेरीचा फटका, एकूण धावा लागल्या 9. फक्त 38चा पाठलाग करायचा आहे आणि अखेरकार हा झेल टिपलाय. सुंदर झेल टिपला. हाँ अजमल ने कैच लिया है देखो 12 में बैठे थे वो लेकिन आज इनफ है तो अजमल देखिए अब इन इसलिए किया उनको जबरदस्त कैच लिया इससे पहले कैच छोड़ा था तीनों ने तर त्यावेळेला अजमल दूर होता आणि अजमलनं आता रात्रभर सांगेल की बाबांनो तुमच्यापेक्षा मी चांगला फिल्डर आहे हे दाखवणारा काम दाखवलाय. सुंदर झेल राहिला अजमलचा. विनोदनं मात्र गोलंदाजी मी म्हणेन की चांगली केली. 2 चौकार जरूर खालेत परंतु विकेट्स त्यानं बाद करण्याची संधी निर्माण केली आणि त्यानंतर बादही केलाय. त्याच्यामुळे चांगली गोलंदाजी राहिली आहे विनोदची. अजय पाटील डिपार्ट. नवीन फलंदाज विनोद पाटील. चौधरी 11 सेक्टर 12. 25 बॉल आणि 29 धावांची गरज. विनोद स्ट्रायकर पहिल्यांदा मात्र विनोद पाटील. विनोद टू विनोद. हा मात्र बॉल चांगला राहिला. अंतिम बॉल टाकला निर्धाव. पहिल्या षटकाची सांगता झाली. दाबडकर धावा लागल्या त्या म्हणजे 1 बाद 9 धावा. त्यांनी वेळ दिली. मला वाटलं गरबा चालू होणार की काय तोपर्यंत थांबतोय की काय त्याला वाटलं आणखीन कोणतरी येतील नसतील तोपर्यंत थांबला. वेळ फार घ्यायचा नाही. टीम मीटिंग फार नाही चालणार याची नोंद घ्या. विनोदनं मात्र चांगली गोलंदाजी केली. आता मात्र 24 बॉल 29 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर जगदीश. तर स्ट्रायकर मात्र आशिष पाटील. नॉन स्ट्राईकला विनोद पाटील. धावप्रकार धावा लागले तर 9. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24-29. जगदीश गोलंदाजी ट्रॅकवर. प्रॅक्टिस सराव. चला सामना सुरू करा. वेळ नका घेऊ फार. फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून मात्र चेंडू जाते सीमारेच्या बाहेर. हा मात्र येतोय चौकार आणि अंपायर्स कॉल रेफर केलं जाईल ते म्हणजेच बीमरसाठी. अंपायर्स कॉल बीमरसाठी मात्र रेफर केलं जाते. थर्ड अंपायर्सकडे हा डिसिजन पेंडिंग राहिलाय. दीपकजी पाटील सर. हॅलो. तर निलजे गावचे आमचे सन्माननीय सुभाष अनंता पाटील शाखा प्रमुख निलजे आणि दत्ता अनंता पाटील निलजे, रोशन परशुराम पाटील निलजे या व्यक्तिमत्वाने विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. दत्ता शेठ आले असतील तर या. सुभाष शेठ या. स्वागत आहे आपलं. इट्स अ नो बॉल. आशिष पाटील.
नो बॉल आला. या नो बॉलवर मात्र फ्री हिट राहील, म्हणजे 5 धावा या बॉलवर आल्यात. धावा जमल्या, धावांचा पाठलागी मोठा नाहीये, त्याच्यामुळे कदाचित हा सामना एकतर्फी जाईल की काय. आणि एक विचार केला ना आपण, खऱ्या अर्थानं श्रीगणेश भरवडी संघाचा 12th मॅन परीक्षित, तो इतरांचीही परीक्षा घेतोय. बसणं कामच नाहीये त्याचं. आणि त्यानं सांगितलं की पहिल्यांदाच हा नो बॉल आहे. हा बॉल चांगला आहे, फ्री हिटचा बॉल होता, परंतु आशिष पाटील त्याला एनकॅश नाही करू शकला. डॉट बॉलची सांगता होतीये, शांत सामना सुरू आहे. कमीत कमी संदीप सरना 50-55 धावा बनायला हव्या होत्या, म्हणजे ही लढत रंगतदार राहिली असती. अजूनही इथून सामना चांगला बनवण्यासाठी चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. येस त्याच गोलंदाजांची वाट पाहिली जाईल. आणि अशा धावा जर आल्या ना तर महापूर येईल आणि धावांचा प्रवाह मात्र कंप्लीट मोठा होत सामना संपून जाईल. 2 धावा आल्या वाईटच्या, आणि या 16 धावा. पहिला नो बॉल, त्याच्यावर 5 धावा, नंतर डॉट, आणि इथे मात्र 2 वाईटच्या. बाबूनं मात्र हा चांगला झेल टिपला लॉंग ऑफच्या दिशेनं. आणखीन एक फलंदाज झाला बाद. फलंदाज इंटरव्हल नंतर बाद होत आहेत जरूर, धावांचा पाठलाग आहे कमी जरूर, पण इथे प्रतिकार केला जातोय. यांचं इथे आगमन झालं. आणि त्याचबरोबर पंकज कोपरकर बुवा, पंकज या स्वागत आहे. आणि आमचे तसेच विशाल कोपरकर, या तिन्ही व्यक्तिमत्वांचं इथे आगमन झालं. हार्दिक स्वागत. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. जगदीश गोलंदाजीच्या मार्कवर 2 बॉलमध्ये 7 धावा त्यानं मोजलेत. 1 विकेट मात्र कमावलाय. 2 बाद 16 धावा धावपळकरती लागलेत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. वेळ थोडासा जास्त चाललाय, लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकणं अनिवार्य राहणार आहे. नवीन फलंदाज जेव्हा येईल ना, बाद झाला की नवीन फलंदाज लगेच रेडी राहा. आपण 22 बॉल 22 धावांची गरज. क्या बात. मी म्हटलं होतं की गोलंदाजी चांगली आहे असं, मगाशी ते कोणतरी म्हटलं, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी पाहतोय. आल्या पावली गोल्डन डकचा शिकार बनवला जातोय प्रेम पाटीलला. प्रेमला मात्र दाखवला आपल्या डगआउटचा रस्ता गोलंदाज जगदीश. नवीन फलंदाज अमन पाटील. धावा 38 जमवायचे, त्यासाठी मात्र संघर्ष करायला. चला फिल्डिंग लावा. फलंदाज बाद झालं. टीम मीटिंग. विचार केला की या धावांमध्ये आम्ही लढू शकतो, आणि ते निर्माण केलंय लढण्यासारखी जगदीशनं. कारण त्यानं 2 विकेट्स कमावले. 1 नो बॉलवर 5 धावा, त्यानंतर वाईट. याच धावा ज्या गेल्या ना एक्स्ट्रा, त्यानंतर मात्र एक चांगला कमबॅक मिळवलाय. प्रेम पाटीलला त्यानं स्वस्तामध्ये अगदी गोल्डन डकवर परतवलाय. अमन पाटील नवीन फलंदाज, स्ट्राईकवर मात्र अमन पाटील, तर गोलंदाज जगदीश. वेळ चाललाय खूप, असं प्रामाणिकपणे मत आहे. याची नोंद घ्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. फेरबदल वारंवार होत आहेत फिल्डिंग्समध्ये. एक बॉल ट्रॅव्हल नंतर मात्र कमीत कमी 3 मिनिटं.
चांगला फटका आहे इथे मात्र एक्स्ट्रा कवरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यानं मात्र उचलला. इट्स नो बॉल कॉल. फिल्डिंग 1 2 3 90 डिग्रीला 3 फिल्डर्स इथे पाहिलं आपण आणि खऱ्या अर्थानं 90 डिग्रीमध्ये अँगल बनला आणि अँगल बनला ट्रँगल. ट्रँगलनं धावा दिल्या तब्बल 2 धावा. फिल्डिंग्समध्ये रिस्ट्रिक्शन आणि फिल्डिंग्स लावण्यासाठी 4 मिनटं गेली, हेही नोंद घ्या. हा बॉल चांगला आहे बघा. फ्री हिट नंतर कोणताच मोठा फटका लगावू दिला नाही आहे गोलंदाज जगदीशनं. तसा विचार केला तर चौधरी 11 खारघर संघाचं कौतुक केलं जाईल, कारण त्यानं ऐन मोक्याला मात्र इथे एंट्री दिली. हॅलो. तर दापोलीचे आमचे सौरभ जितेकर आणि रवींद्र जितेकर जावई यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आम्ही करतोय. तर स्वागत आहे सर्व दादा तुमचं आणि रवींद्र जितेकर तुमचंही. दापोलीची ही ओळख, दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करूया. आशिष पाटील हा सामना आणि याचबरोबर ER हॉस्पिटलचे MD सन्माननीय डॉक्टर अमित पाटील सरांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. आणि महेश मोकल हे देखील इथे येतात, त्यांचं देखील स्वागत आहे. आमचे दत्ताशेठ पाटील निलजे आणि बाबूराव शेठ पाटील निलजे या व्यक्तिमत्वांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. दीपक पाटील सरपाली यांच्यासारखा माणूस जर मागे बसला तर वाद व्हायला अजिबात वेळ लागणार नाही, तीळ मात्र शंका नाही आहे. ज्या प्रकारचं कम्युनिकेशन त्यांचं राहिलं आहे. आशिषनं 6 बॉल्समध्ये 9 धावा जोडलेत, 18 धावा. एक गोष्ट नमूद करू इच्छितो कांचन पालकर सर, 38 धावा धापाकडे लागल्या, 38 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु भरोडी सारख्या ताकदवान संघाला या चौधरी 11 खारघर संघानं झगडवलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. हा सामना आता बनायला लागलाय, हळूहळू मोमेंटम बनायला लागलाय, शिफ्ट व्हायला लागलाय, तो म्हणजे चौधरी 11 खारघर संघाकडे सामना बनायला लागलाय. इथून हा सामना बनवला जाईल की काय. बाबू मात्र या स्पर्धेमध्ये आजच्या या सामन्यामध्ये आपले उत्तम कामगिरी करत आणखीन एक फलंदाज म्हणजे सलामीर आशिष पाटीलला त्यानं परतवलंय. अमन बाद झालाय. tenniscricket.in टेक्निशियन आशिष मात्र क्रीजर उभा आहे अजूनही.
इट्स अ ग्रेट शॉट. मिड विकेटची सीमारेषा क्लिअर केली. येतोय हा मात्र षटकार. आदी पाटीलनं हा षटकार ठोकला आणि या सामन्यावर अधिराज्य गाजवण्याचं काम केलंय. आतापर्यंत गोलंदाजीचा विचार केला तर पहिला षटकार उत्तरार्धामधला आलाय. बरोडी सारख्या ताकदवान संघाला 38 धावांचा पाठलाग करताना मी म्हणेन की खऱ्या अर्थानं घाम गाळावा लागतोय. गोलंदाजी उत्तम राहिली आहे. आता मात्र क्रमांक 6चा आदी पाटीलनं षटकार ठोकत आपल्या परीनं चांगले प्रयत्न सुरू ठेवलेत. एक्स्ट्रा कव्हरला बॉल ट्रॅव्हल झाला आहे. रन्स मात्र मिळेल फक्त आणि फक्त एकच रन. बाबूनं चेंडू पकडला. अजूनही तो पकडत होता. 1 रन्स कंप्लीट झाली. धापलकर धावा लागत आहेत तब्बल 29. जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची गरज आहे. 13 बॉल्स 9 धावा. एक षटकार आहे ना, या षटकारानं मात्र आधीनं हा सामना आपल्याकडे फिरवलाय. एक्स्ट्राच्या धावा खूप गेलेत. एक्स्ट्राच्या धावा खूप, कारण नो बॉल्सनं 5 धावा, नंतर वाईड 2 ते 3 नो बॉल्स राहिले, 3-4 वाईड राहिले. या धावा वाचवाव्या लागतील चौधरी 11 खारघर संघाला. परंतु आता ओळखलं बरोडी संघानं की सामना फिनिश करायचा आहे, त्याच्यामुळे एके धीरवर भर देत सामना संपवायचा. 31 धावा, अजूनही 7 धावांची गरज उरली आहे. षटकार असतील 2, 12 बॉल्स आणि 7 धावा. तर फिल्डिंग लावून घ्या, अजिबात वेळ नका. पंच तसं मार्गदर्शनी करा आपण प्लीज. ₹200 पारितोषिक आहे दिनेश ठाकूर आमचे आयोजक यांच्या वतीने. तर बघा सुवर्ण संधी आहे. फायनलला नक्कीच फायनलच्या दिवशी ₹500 असतील. पण आत्ता ते जोपर्यंत स्टेजवरती आहेत तोपर्यंत ही संधी आहे. ऐवाज झेल टिपा आणि ₹200 जिंका. विनोद गोलंदाजीच्या मार्कवर आहे. धावा गरज राहिले 12 बॉल आणि 7 धावा. हा सामना थोडा कंटाळवाणा राहिलाय जरूर, परंतु कंटाळवाणा जरी वाटला ना, कांचन पालकर तरी चौधरी 11 खारघर संघाची गोलंदाजी एक्स्ट्राच्या धावा खूप गेलेत. वाईड नो बॉल्स आणि त्याच्यावर आलेल्या धावानं हा सामना मी म्हणेन की श्री गणेश भरोडी संघाच्या बाजूने वळलाय. 12 बॉल 7 धावा विनोद गोलंदाजीच्या मार्कवर. विनोद जेव्हा ज्या गोलंदाजीला येतो ना, तेव्हा तो विचारपूर्वक गोलंदाजी करतो. चांगली आहे गोलंदाजी, यातील मात्र शंका नाही आहे. एक्स्ट्राच्या दिलेल्या धावाच खारघर संघाला त्रासदायक ठरलेत. नो बॉल्सवर 5 धावा, नंतर पुन्हा नो बॉल, 3 वाईड. या एक्स्ट्राच्या धावानं धावा बनल्या, अन्यथा बरोडी संघालाही विचार करावा लागला असता. पूर्वार्धामध्ये जर का 51 धावा लागल्या असत्या तर चांगली धावसंख्या उभारू शकले असते. आणखीन एक चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी. मेडन षटक टाकण्याचा बहुमान ऑलरेडी विनोदनं फटकावलाय. या मैदानावरती रिव्ह्यू बॅटिंग साईडचा रेफर केला जाईल. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू. दीपकजी पाटील सर, आपण तिसरे पंच आहात.
इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी. विनोदनं आतापर्यंत टाकलेल्या 2 बॉल्समध्ये एकही धाव नाही. वाटलं होतं की हा सामना संपेल लवकर, परंतु पकडून ठेवलाय शेवटपर्यंत. सामना पकडून ठेवलाय. याच धावा, एक्स्ट्राचे धाव मात्र पुन्हा एकदा येते. याच वाईटच्या धावा. आता मात्र गोलंदाजांचा रिव्ह्यू येतोय. पंच पाहून घ्या लगेच. खूप टाइमपास झाला या मॅचला. वाईट बॉल. आणखीन एक वाईट. गोलंदाजाने विचार केला बॅटनं धावा येत नाही तर मग आपण वाईट दीड द्यावा, आणि 2 लागोपाठ वाईट. अगोदरच धावा कमी आहेत. चांगली गोलंदाजी राहिली जरूर. विनोदचं कौतुकही चांगलं झालं, परंतु विनोदला ते कौतुक फार काळ टिकवता आलं नाही आणि ते मात्र लागोपाठ टाकले 2 वाईट बॉल. 10 बॉल 5 धावा बरोडी संघ. नऊ बॉल 5. खांदे पाडून खारघर संघ खेळतोय. एक एक धाव जेव्हा डॉट बॉल निघतो ना त्यावेळेला तुम्हाला धाव वाचवावी लागेल. या सामन्यात कांचन पालकर सर अशी मज्जा नाही आली फार. एकदम रिलीज प्ले द्या प्लीज. सगळं स्लिपमध्ये बॉल मात्र गेला. फेका फेकी मस्त. सिंगलला डबल. सामना ही पुढे पुढे चाललाय आणि इथे मात्र धावकर धावा लागल्या. तब्बल 36 धावा, 2 धावांची गरज. एक जगली आशिष पाटीलच्या हातामध्ये. या बॉलवर फिनिश करायचं की अंतिम षटकामध्ये सामना घेऊन जायचा. 9 बॉलमध्ये 14 खेळलाय तो. आशिषने पण विचार केला. आशिष दुसऱ्यांचा प्रयत्न. धन्यवाद आशिष पाटील, अतिशय उत्तम खेळ राहिला आणि या बॉलवर तुम्ही फिनिश केला त्यामुळे तुमचं विशेष कौतुक. आणि मी म्हणेन की चौधरी 11 खारघर संघ चांगली गोलंदाजी आहे, पण त्यांनी युटिलाइज नाही करता आली. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी, धावा वाचू शकल्या असत्या, परंतु खराब बॉल्स राहिले, खराब फिल्डिंग राहिली, त्याच्यामुळे तो संघ मात्र पराभूत झाला. श्री गणेश बरोडी संघ विजय. मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं, 9 धावा, 1 विकेट अश्विन पाटील. तर सन्मान इथे घेतोय आपण आमचे जावई योगेश पाटील पेंदर आणि त्याचबरोबर पंकज कोपरकर पेंदर यांचा सन्मान आपण इथे करतोय. या चंद्रकांत नावडेकर यांना विनंती करेन आणि अनिल दादा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान इथे घ्यायचे आहेत. पंकज ये. विशाल कोपरकर आपण देखील या. तर इथे सन्मान आपण घेतोय.